सर्वांना क्षमाचा मनापासून नमस्कार। आज मी तुमच्यासाठी अगदी हटके, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे। मुळ्याचा सीजन सुरू झालेला आहे आणि सॅलड मध्ये बऱ्यापैकी मुळ्याचा वापर केला जातो। पण लहान मुलं असतात ती मुळा शक्यतो खात नाहीत कारण त्याला थोडासा उग्रवास असतो। पण मुळ्याचे बेनिफिट खूप सारे आहेत। मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे, त्यासोबतच त्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे। त्यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी तर मुळा खाल्लाच पाहिजे। तर असा मुळा आपण हा रेग्युलर सॅलड मध्ये खाऊन जर तुम्ही वैतागला असाल तर मी आज तुमच्यासाठी मुळ्याचा खरडा म्हणजे आपल्या शुद्ध भाषेत ठेचा, तर आमच्याकडे खरडाच म्हणतात। जो हिरवी मिरचीचा असतो त्यालाही खरडा म्हणतात आणि मी जो आता बनवणार आहे मुळ्याचा खरडा त्यालाही खरडा म्हणतात। पण तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करायला विसरू नका। तर असा आपण हा मुळ्याचा ठेचा बनवणार आहोत। सोबतच रेसिपी विषयी जर का तुमच्या मनात काही शंका असेल तर प्लीज कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करत जा। आणि वेळ न दवडता आता आपण मुळ्याचा झणझणीत असा खरडा तयार करायला जाऊया। मुळ्याचा ठेचा करण्यासाठी इथं एक मुळा मी साल काढून छान असा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो, एक कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या 5 ते 6। तर आधी मी भाकरी करून घेतली। गरमागरम भाकरी सोबत हा मुळ्याचा ठेचा अमेझिंग असा लागतो। तर खरपूस अशी ही भाकरी आपली भाजून तयार झालेली आहे। तवा तर गरमच आहे। आता त्यामध्येच लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालायचा आणि आधी थोडं 1 मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं। छान असं हे 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घालते। टोमॅटो घालणं हे अगदी ऑप्शनल आहे। एक मुठभर म्हणजे आपल्या हातात जेवढे शेंगदाणे बसतील एवढे शेंगदाणे मी यामध्ये घातलेत, जेणेकरून लहान मुलांना खाता येईल आणि हिरवी मिरचीचा तिखटपणा कमी होईल। आणि ज्यावेळेला ठेचा खातो त्यावेळेला जो क्रंच लागतो शेंगदाण्याचा तो छान लागतो। आता आपण चिरलेला मुळा आणि टोमॅटो घालायचे। टोमॅटो घालणं अगदी ऑप्शनल आहे। मला आवडतं थोडीशी आंबट अशी तिखट आंबट टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आणि फक्त 5-1 मिनिटं आपण हे छान वाफेवरती शिजून देणार आहोत। वरून मी थोडीशी कोथिंबीर भरभरलेली आहे। मुळा जास्त नाही शिजला तरी सुद्धा चालतोय कारण आपण तसाही तो सॅलडमध्ये कच्चाच खात असतो। तर आता हे सर्व आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे कुटायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं। शक्यतो ज्यांच्याकडे कुटण्याची सुविधा आहे किंवा तांब्या जो असतो आपल्या तांब्याने सुद्धा तुम्ही करू शकता, पण हाचा कुटूनच हा खरडा करायचा, तरच आपल्या खरड्याला छान अशी टेस्ट येते म्हणजे ठेच्याला। तर स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने अगदी गरम असताना तुम्ही जर हा ठेचा करायला घेतला तर पटकन होतो। थंड झाल्यानंतर थोडासा त्रास होतो मग। आणि अगदीच तुमच्याकडे खलबत्ता नसेलच तर तुम्ही मिक्सरमध्ये फक्त एकदा फिरवून घेऊ शकता। पण जी मजा ठेचा ठेचून करण्यात आहे ती मजा मिक्सरमध्ये करण्यात नाही किंवा टेस्टमध्ये थोडा बहुत फरक पडतो। आता आपण ह्याच्यावरती एक फोडणी घालणार आहोत। हे सुद्धा अगदी ऑप्शनल आहे। थोडंसं तेल घ्यायचं। तुम्ही आता असाच ठेचा तुमचा तयार झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी अर्धा चमचा घातलेला आहे, थोडीशी कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आणि याचा तडका आपण त्या ठेच्याला देणार आहोत। आणि आपला हा झणझणीत 2 ते 3 दिवस हा ठेचा खराब होत नाही। तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल, 2 दिवस घरात राहतो कारण त्यामध्ये आपण टोमॅटोचा उपयोग केलेला आहे। जर टोमॅटो नाही घातलं तर 2 दिवस आपला ठेचा हा छान बाहेर रूम टेम्परेचरवरती टिकतो, नाहीतर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता। आणि मस्त असा झणझणीत आपला मुळ्याचा ठेचा तयार झालाय। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। सोबतच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। बाय बाय।